धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत याची 100% खात्री भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींकडून मुंडेंना क्लीन चिट। हे वैयक्तिक मत आहे, हत्येचं समर्थन नाही। एबीपी माझावर केलं स्पष्ट। नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेवर बोट ठेवल्यामुळे संतापाचा भडका। घटनेची माहिती नसेल तर महंतांना पुरावे देऊ, धनंजय देशमुखांची तयारी। महंतांनी मर्यादा पाळाव्यात, आव्हाडांचा सल्ला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातल्या कार्यक्रमात एकत्र। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा। कुंभमेळ्याचा विचार करता नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं, भाजपच्या गिरीश महाजन यांची अपेक्षा। तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह कायम। राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार। ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं विधान। राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याचंही वक्तव्य। शिवसेनेकडून पडद्यामागे मिशन टायगरला सुरुवात। अनेक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील नेत्यांचा प्रवेश होणार, एकनाथ शिंदेंची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींची कार महाराष्ट्र गुजरात सीमेवरील भिलाडमधल्या खाणीतून बाहेर काढली। कारमध्ये सापडलेला मृतदेह धोडींचाच असल्याची पोलिसांची माहिती। मविया सरकारच्या काळात शिंदे फडणवीसांना अटक करणार असल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी। सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बिचारी महिला म्हटल्यानं वाद। सोनिया गांधींनी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप। देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यम वर्गावर कृपा करो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयकर सवलतीचे संकेत। उद्या सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। एबीपी माझावर सकाळी 10 पासून लाईव्ह कव्हरेज। जेबीएसचा पुण्यातील तिसरा आणि राज्यातील चौथा बळी। 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू। ममता कुलकर्णीला नुकतंच दिलेलं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद रद्द। ममताला मदत करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठींचंही महामंडलेश्वर पद काढून घेतलं। किन्नर आखाड्याची फेररचना होणार। सैफ अली खान हल्ला प्रकरणात सीसीटीव्हीतला आरोपी आणि शहजाद यांचा चेहरा जुळला। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती। पुण्यात आज विश्व मराठी संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। पुढील 3 दिवस फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विश्व मराठी संमेलन।